टोमॅटो पिकाची लगबग आता बऱ्याच शेतकऱ्यांची चालू झाली. मग आपल्या शेतकरी मित्रांचा आणि फॉलोअर मंडळींचा आपल्याला फोन होते का आम्हाला बेसल डोस न्यायला यायचं आहे, पण आपल्याकडे नेमकं सेंद्रिय खत अवेलेबल नव्हतं. मग आपण डायरेक्ट आहे ना दयाल कंपनीचं 25 टनाची गाडी डायरेक्ट बोलूनच घेतली. मग आपल्याला बेसल डोसमध्ये ना मॅग्नेशियम सल्फेट, फेरस, झिंक, मॅग्नीज, बोरान या सर्व गोष्टी अवेलेबल तर आहेच. त्याच्याबरोबर तुम्हाला शेणखत जर नसेल तर तुम्ही एकरी 10 बॅग सेंद्रिय खत वापरू शकता. एवढी गाडी खाली करायची आत्माराम भाऊला म्हणत दोघा तिघ काय होईल बरं सांगा तर तुम्ही. त्याने सांगितलं होतं जामच करून टाकलं मला. ही पाच बायकेला आता 5 बायके. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. सकाळी सकाळी फोन आला लक्ष्मी ॲग्रो सेंटर से बात कर रहे क्या, आपके दुकान पे गाड़ी आ गई, जल्दी आइए. म्हटलं वो थोड़ी देर है ना तुम सो जाओ, हम है ना आंघोळ बिंगोळ करके आते. आणि आपला आहे हा बेडरूम आणि आपल्या उशाजवळ चिमण्यांनी खोपं केलेलं आहे. इथं मस्तपैकी 2 पिल्लं चिमण्या असं राहतात. आणि आपल्याला जगद्गुरू तुकोबराय सांगून गेले वृक्षवल्ली आमा सोयरे आणि पक्षी ही सुसोरे आळविती. म्हणजे ना ह्या पृथ्वीवर वनस्पती आणि पक्षी हेच आपले ना सगळे सोयरे. मग त्यासाठी अशा आपण पक्षी आणि प्राण्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि त्यांना जपलं पाहिजे. पण झालं काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणी लोक सत्तेत येतात आणि पलटी मारतात. तसंच ज्ञानोबा आणि तुकोबारायांचं नाव घेऊन काही लोक पैसे कमावतात, भोंदूगिरी करतात. आणि आपल्याला सुद्धा आहे ना ही फॉलोअर मंडळी भेटायला आली होती. हे लहान लहान पोरं सुद्धा आहे ना आपले व्हिडिओ पाहून आहे ना जय हरी माऊली, राम राम मंडळी म्हणतात बरं का. बरोबर. आणि अशा पद्धतीने आपली गाडी खाली झाली. धन्यवाद.